नमस्कार. उद्योगांसाठी असलेल्या शासकीय विविध सबसिडीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. उद्योगांसाठी ज्या शासकीय सबसिडीज असतात, ते खरंच मिळते का? ते खरेच मिळते का? किंवा ती मिळते तर ती कशी मिळते? ती कोणाला मिळते? याबद्दल आपण जास्तीत जास्त या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. होय, उद्योगांसाठी शासनामार्फत 15%, 25%, 35%, 30%, 40%, 50% आणि काही केसेसमध्ये लिटरली 100% पर्यंत अनुदान म्हणजे सबसिडी दिली जाते. परंतु बरीच म्हणण्यापेक्षा बहुतांशी लोक याबाबत अनभिज्ञ आहेत. याबाबत त्यांना कुठलीही माहिती नाहीये. आणि दुसरीकडे असाही एक गैरसमज आहे की तो खरंच मिळते का, किंवा ते एक मृगजळ तर नाहीये ना. तर या गोष्टीच्या अतिशय मुळाशी जाण्याचा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. आणि आपण या पुढल्या 2 मिनिटांमध्ये हीच गोष्ट जाणून घेणार आहोत की उद्योगांसाठी ज्या विविध शासकीय सबसिडी अनुदान असतात, तर ते खरंच मिळतात का आणि ते कशा मिळवल्या जातात, याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया. सुरुवातीला शासकीय अनुदान म्हणजे काय? तर शासकीय अनुदान म्हणजे किंवा सरकारी सबसिडी म्हणजे भारत सरकार किंवा राज्य सरकार, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून विविध उद्योगांसाठी किंवा त्याच्यात केलेल्या गुंतवणुकीसाठी, विविध मॅन्युफॅक्चरिंग युनिटसाठी किंवा विशिष्ट सेवा उद्योगांसाठी केलेल्या गुंतवणुकीसाठीचा जो काही प्रोत्साहनपण एक आर्थिक मदत दिली जाते, त्याला आपण अनुदान म्हणू शकतो. या अनुदानाचे वेगवेगळे स्वरूप आहेत. या अनुदानाचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपण सुरुवातीला जर त्यांची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती जर समजून घेतली, तर मला असं वाटतं की कदाचित आपल्याला सरकारी अनुदान मिळवण्यासाठी बऱ्याच गोष्टी सोप्या होतील. तर अनुदानाचे स्वरूप कोणते आहेत? तर सुरुवातीला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिक्स कॅपिटल इन्व्हेस्टमेंटवर जे असतं ते भांडवली अनुदान. म्हणजे तुम्ही जी गुंतवणूक करताय त्या गुंतवणुकीच्या पर्सेंटेजमध्ये तुम्हाला अनुदान दिलं जातं. जनरली हे अनुदान बँक लोनच्या खात्यामध्ये वळवलं जातं आणि तेवढं कमी लोन आपल्याला परत भरावं लागतं. दुसरा विषय येतो इन्सेंटिव्हच्या रूपामध्ये. याच्यामध्ये मग जीएसटी असतं, लाईट बिल असतं, पॉवर टेरिफ असतं, इलेक्ट्रिसिटी ड्युटी असते किंवा मग इलेक्ट्रिसिटी बिल असतं. अशा पद्धतीचे जे काही ऑपरेशनल खर्च आहेत याचं रिएम्बर्समेंट इन्सेंटिव्हच्या रूपामध्ये दिलं जातं. हा झाला दुसरा प्रकार. आणि तिसरा प्रकारमध्ये याच्यामध्ये इंटरेस्टचं सबव्हेन्शन दिलं जातं. डिस्काउंटेड इंटरेस्टमध्ये आपल्याला कर्ज देण्याची तरतूद केली जाते. बँकांसोबत तशा पद्धतीचं टायअप केलं जातं सरकारच्या माध्यमातून आणि याला इंटरेस्ट सबव्हेन्शन म्हणतात. तिसरा विषय येतो क्वालिटी सर्टिफिकेशन किंवा त्याचं जे काही मानांकन असतात त्या पद्धतीचं, एक्सपोर्टसाठी प्रमोशनसाठी ज्या काही गोष्टी सपोर्ट म्हणून लागतात, ट्रेनिंग आणि कॅपॅसिटी बिल्डिंग, अशा पद्धतीच्या काही गोष्टी असतात. तर हे सबसिडीचे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे सबसिडीच्या प्रकारावरून आपल्याला त्या उद्योगाची त्या योजनेसंदर्भातली माहिती घेता येणं सहज शक्य होतं. तिसरा मुद्दा येतो आपला की ही सबसिडी मिळवत असताना जे घटक कारणीभूत असतात. म्हणजे आपला जो प्रश्न आहे की सबसिडी अनुदान खरंच मिळतं का, ते मृगजळ तर नाहीये ना, अशा पद्धतीची जेव्हा आपण मांडणी करतो तेव्हा ते कधी मिळतं किंवा ते मिळतं का नाही, ते ज्या घटकांवर अवलंबून असतं ते घटक आपण पाहतोय. ते घटक म्हणजे कोणते? तर आपल्या युनिटचं असलेलं लोकेशन. मग आपला युनिट, आपला जो काही उद्योग आहे, आपण जे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री सुरू केलेली आहे, तर ती कुठल्या जिल्ह्याच्या कुठल्या तालुक्यामध्ये आहे, कुठल्या एरियामध्ये आहे, याच्यावर सबसिडी अनुदानाच्या काही गोष्टी बदलू शकतात. कारण सरकार विभागानुसार, जिल्ह्यानुसार, तालुक्यानुसार आपल्याला अनुदानाची रक्कम, अनुदानाची पात्रता आणि अनुदानाचे निकष, तसेच कागदपत्रांची पूर्तता याबद्दलचे घटक बदलत असतं. त्यामुळं आपल्याला आपल्या उद्योगाचं ठिकाण कोणतं आहे याबाबत अनभिज्ञ राहता येत नाही जर आपल्याला अनुदान घ्यायचं असेल तर. त्यामुळं सबसिडी घेत असताना लोकेशन हा खूप सगळ्यात मोठा महत्वाचा घटक आपल्याला विचारात घ्यावा लागेल. दुसरा घटक आहे नेचर ऑफ ऍक्टिव्हिटी. म्हणजे आपण व्यवसायाचं स्वरूप काय ठेवलेलं आहे. ते मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी आहे. मग मॅन्युफॅक्चरिंग आहे तर कोणत्या कच्च्या मालापासून कोणता पक्का माल आपण तयार करणार आहोत. दुसरी गोष्ट आहे ती सेवा इंडस्ट्री आहे का, ती ट्रेडिंग इंडस्ट्री आहे का, किंवा ती बॅन केलेली इंडस्ट्री आहे का, किंवा ते ट्रस्ट सेक्टर किंवा सरकारनं प्रमोट करणारे क्षेत्र आहे का, या पद्धतीचा सुद्धा आपल्याला विचार अनुदान घेत असताना करावा लागतो. सरकार लोकेशननुसार जसं सबसिडीच्या याच्यामध्ये फरक करतं, तसंच कुठली ऍक्टिव्हिटी, कुठलं घटक आपण घेऊन काम करतोय याच्यावर सुद्धा फरक करतं. सध्याच्या काळामध्ये मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी, त्यातल्या त्यात फूड प्रोसेसिंग ऍक्टिव्हिटी, कुठलंही अन्न प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाला जास्तीत जास्त अनुदान मिळतं. आपण अनुदान घेत असताना याचाही सुद्धा विचार केला पाहिजे. तिसरा महत्वाचा घटक येतो प्रोजेक्ट कॉस्ट. आपली प्रोजेक्ट कॉस्ट किती आहे, आपला टोटल खर्च किती आहे. प्रोजेक्ट कॉस्ट म्हणजे काय, तर फिक्स जी गुंतवणूक आहे ते गुंतवणूक. मग याच्यामध्ये सिव्हिल इस्टिमेट येतं, गोडाऊन येतं, वर्किंग शेड येतं,
प्लांट अँड मशिनरीचा खर्च येतो, म्हणजे स्टार्ट फ्रॉम रॉ मटेरियल कलेक्ट करण्यापासून ते आपला फिक्स गुड्स, जो काही फिनिश गुड्स आहे तो डिस्पॅच करण्यापर्यंत जो काही एक चेन असते, त्या चेनची प्लांट अँड मशिनरीचा आपल्याला विचार करता येतो. आणि मग त्या प्लांट अँड मशिनरी सोडून फर्निचर पिक्चर काही आहे का, सिव्हिल आहे का, त्यानंतर इतर काही अजून इक्विपमेंट्स, इलेक्ट्रिक फिटिंग, इन्स्टॉलेशन्स आहेत का, या पद्धतीचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. मग बऱ्याच योजनांमध्ये त्याचे रेशो, त्याचे गुणोत्तर वेगवेगळे दिलेले आहेत, एलिजिबिलिटी, नॉन एलिजिबिलिटी दिलेली आहे. तर ते जी काही प्रोजेक्ट कॉस्ट आहे आणि त्या कॉस्टचे जे काही कंपोनंट आहे याबद्दल सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. आणि हा महत्वाचा घटक आहे एखाद्या स्कीमच्या सबसिडीच्या आकड्याचं कॅल्क्युलेशन करत असताना, आणि त्याबद्दल आपल्याला अनभिज्ञ राहून पण सुद्धा चालणार नाही. त्याच्या पुढे विषय येतो बँक लोन. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये ज्या कॅपिटल सबसिडीज आहेत त्या क्रेडिट लिंक आणि बॅक एंडेड असल्यामुळं आपल्याला अनुदान आपल्या कर्ज खात्यामध्येच वर्ग करणं बंधनकारक आहे, किंवा बँका तसं करतात सुद्धा. त्यामुळं बँक लोन घेणं बंधनकारक आहे, आणि बँक लोन बंधनकारक असल्यामुळं आपल्याला बँकेच्या लोन संदर्भातील जी काही तयारी आहे ती करावी लागते. बऱ्याच योजनांना पर्टिक्युलर प्रकारच्याच बँका लागतात, बऱ्याच योजनांना केवळ नॅशनलाइज बँका चालतात, काही योजनांना नॅशनल प्लस शेड्यूल बँका चालतात, काही योजनांमध्ये आपल्याला कोणतीही IFSC कोड असलेली बँक चालते. अशा पद्धतीचे स्कीम वाईज, योजना वाईज आपल्याला रूल्स आणि रेग्युलेशन बघायला मिळतील. तर त्या पद्धतीचंही प्लॅनिंग आपल्याला करावं लागतं, आणि तो घटक त्याच्यामध्ये विचारात घेऊनच आपल्याला आपल्या सबसिडीचे, आपल्या अनुदानाची फाईल पुढे सरकवता येते. त्यानंतर पुढला विषय येतो की प्रत्येक योजनेचे पात्रतेचे निकष वेगळे आहेत, ते आपल्याला बघावे लागतात. मग त्याच्यामध्ये काही जाती धर्मानुसार काही निकष आहेत, काही लोकेशननुसार निकष आहेत, काही नेचर ऑफ ऍक्टिव्हिटीनुसार निकष आहेत, काही लँडचं पर्टिक्युलर डॉक्युमेंटेशननुसार घटक आहेत, काही कच्चा माल पक्का मालाबद्दलचे निकष आहेत, काही एज्युकेशन रिलेटेड निकष आहेत, काही स्त्री पुरुष संदर्भातील निकष वेगवेगळे आहेत. अशा पद्धतीचे निकष त्या योजनेनुसार आहेत. त्या निकषांचा अभ्यास आणि त्या निकषांचं पालन आपल्याकडून होणं अपेक्षित आहे, आणि तर आपल्याला त्या अनुदानाचा लाभ घेता येऊ शकतो. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे त्या योजनेची जी विहित प्रक्रिया आहे, ऍप्लिकेशन करण्यापासून मोका तपासणी असेल, इन्स्पेक्शन असेल, बँक लोन सँक्शन असेल, क्लेम असेल, अप्रुव्हल असेल, फायनल सँक्शन असेल आणि डिस्बर्समेंट असेल, या सगळ्या प्रोसेसमधून आपल्याला जे काही प्रक्रिया करावी लागते, शासकीय स्तरावरती जी काही एक प्रोसेस असते, ती प्रोसेस आपल्याला फॉलो करावी लागेल, विहित नमुन्यात करावी लागेल, विहित वेळेत करावी लागेल, आणि त्या पद्धतीची तयारी आपण केलेली पाहिजे. तशा पद्धतीची पूर्वतयारी आपण कुठलाही व्यवसाय सुरू केला पाहिजे जर आपल्याला अनुदान घ्यायचं असेल तर. मग हे सोडून आपल्याला व्यवसाय सुरू करत असताना स्टेप्स काय असू शकतात की ज्याच्यामधून आपल्याला जास्तीत जास्त अनुदानाचा लाभ घेता येऊ शकतो. म्हणजे विषय काय येतो की सुरुवातीला आपण आंधळेपणानं, अंधारात गोळ्या न मारता आपण जर व्यवस्थित प्लॅन केलं तर कदाचित ही एक सबसिडी मिळवणं हा एक मृगजळ न राहता, ही एक स्वप्न राहता, ती रियालिटी होण्यासाठी, ती वस्तुस्थिती होण्यासाठी जर आपल्याला काही त्याचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला काही त्याची आपल्याला स्टेप बाय स्टेप फॉलो करावं लागेल, आणि त्या स्टेपच्या माध्यमातून आपण एक चांगल्या पद्धतीची आपली प्रोबॅबिलिटी वाढवू शकतो. मग त्या स्टेप्स कोणत्या असतील तर त्या स्टेप्स असतील की आपली प्रोजेक्टची कन्सेप्ट नोट तयार पाहिजे. आपला उद्योग काय आहे, गुंतवणूक किती आहे, लोकेशन कुठं आहे, कशा पद्धतीचे कॉस्ट कंपोनंट आहेत, याबद्दलची पूर्ण तयारी, माहिती आपल्याला असली पाहिजे. दुसरी गोष्ट, सबसिडीची इलिजिबिलिटी क्रायटेरिया, त्याचं इव्हॅल्युएशन हे नामांकित व्यक्तीकडून सबसिडी प्रोव्हाइड करणारा किंवा स्वतः माहिती असेल तर त्यांच्याकडून करून घेणं गरजेचं आहे. त्याच्या पात्रतेचे निकष परत एकदा तपासले पाहिजेत, कारण याची आकडेवारी खूप मोठी असते, याचे आकडे मोठे असतात, आणि एक चूक आपल्याला अनुदानापासून वंचित ठेवू शकते. तर याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. तिसरी स्टेप काय येऊ शकते की जेव्हा आपण प्रोजेक्टची कन्सेप्ट नोट बनवतो, त्यानंतर आपण इव्हॅल्युएशन करतो. तिसरी स्टेप आणि महत्वाची स्टेप आहे ही की याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन असतं. त्या योजनेनुसार, त्या प्रोजेक्टनुसार, त्या बँक लोननुसार, त्या लोकेशननुसार, त्या गाईडलाईननुसार किंवा त्या प्रोसेसनुसार आपलं डॉक्युमेंटेशन बदलतं. डॉक्युमेंटेशन आणि त्याचं प्रपोजल बनवणं ही जी प्रक्रिया आहे अतिशय एक्सपर्ट सल्लागाराच्या माध्यमातूनच केली गेली पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलीही दिरंगाई, त्याच्यामध्ये कुठलीही हैगय आपल्याला अनुदानापासून वंचित ठेवू शकते, आणि अतिशय क्रिटिकल असलेला पॉईंट हा आहे या स्टेपमध्ये. मग चौथा पॉईंट येतो प्रोजेक्ट एक्झिक्युशन प्लॅनिंग नंतर. प्रोजेक्ट एक्झिक्युशन मध्ये मग ऍक्च्युअल आपल्या त्या घटना घडत जातात. बँक लोन होतं, ऍप्लिकेशन होतं, सँक्शन होतं, डिस्बर्समेंट होतं आणि क्लेम डिस्बर्स होतं. त्यानंतर मग पुन्हा प्रोजेक्ट एक्झिक्युशन मध्ये तुमचा युनिट उभा राहतो. ते जे काही ठरवलेले टाइमलाईन असतात तुमच्या, त्या टाइमलाईनच्या माध्यमातून तुमचा युनिट पुढे जातो आणि युनिट उभा राहतो. मग शेवटी इन्स्पेक्शन किंवा मग सबसिडी डिस्बर्समेंट या पद्धतीच्या गोष्टी केल्या जातात, आणि शेवटी आपल्याला आपल्या सबसिडीचा क्लेम टाकावा लागतो. त्या क्लेमच्या माध्यमातून आपल्याला विहित नमुन्यात विहित डॉक्युमेंट सादर केल्यानंतर आपल्या त्याच्या माध्यमातून अनुदान मिळून येऊ शकतं. या जर आपण स्टेप पूर्ण केल्या तर मला असं वाटतं की आपली संभाव्यता चांगल्या पद्धतीनं वाढेल, आणि मग
याच्यातून जे काही गोष्टी निर्माण होतात किंवा याच्यातून जे काही गोष्टी फॉलोआउट्स असतात, त्याच्या क्वेरीज असतात किंवा याचे जे क्लेम्समधून जे काही त्रुटी असतात, तर याची पूर्तता आपल्याला केली गेली पाहिजे. आणि माझं असं स्पष्ट मत आहे की सबसिडी मिळू शकते का, तर होय, सबसिडी मिळू शकते. ती कशी मिळते, तर त्या आपल्याला स्टेप्स आणि ते घटक तपासल्याअंतर्गत प्रत्येक केस टू केस बेसिसवर याचं कॅल्क्युलेशन करावं लागतं आणि नंतरच आपल्याला सबसिडी मिळेल, न मिळेल, किती मिळेल, कधी मिळेल आणि कशी मिळेल याबद्दलचे प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळू शकतील. माझं उत्तर आपल्याला स्ट्रेट फॉरवर्ड आहे, सबसिडी मिळू शकते. हे घटक आणि ह्या स्टेप्स फॉलो करा, आपल्याला नक्की सबसिडी मिळेल. पण कोणती योजना निवडायची, कोणत्या लोकेशनला कोणती योजना आहे, कोणत्या उद्योगांसाठी कोणती योजना मिळू शकते, कोणत्या योजनेचे ऍप्लिकेशन सुरू आहेत, ते ऍप्लिकेशन करायचे कसे किंवा ते करून घ्यायचे कसे, डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागतात, खर्च किती येतो किंवा ज्या इतर ज्या काही बाबी आहेत या संदर्भातील काही प्रश्न असतील ते वेळेत पूर्ण करून घ्यायचे असतील, आपले काही युनिट्स असतील ज्याचा सबसिडी क्लेम करायची असेल, आपले काही युनिट्स प्रस्तावित असतील ज्याच्यासाठी सबसिडी मिळवायची असेल, अशा सेवेसाठी आम्ही इथे बसलो. योग्य सबसिडी, योग्य योजना, अतिशय चांगल्या पद्धतीनं एक एक्सपर्ट ॲडवाईजच्या माध्यमातून आपल्याला सेवा देण्यात येईल. यासाठी तुम्ही जे काही नवीन उद्योग करत असाल, मग त्यामध्ये वेअरहाऊस असेल, फूड प्रोसेसिंग असेल, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल किंवा कुठलाही सेवा इंडस्ट्री असेल, बऱ्याच त्याच्यामध्ये इलिजिबिलिटी विषय आहेत अजून, करणार असाल, ज्या सुरू करण्याचा विचार असेल तर या सबसिडीचं नियोजन करावं. या व्हिडिओ संदर्भात काही क्वेरी असतील तर आपल्याला आमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांसमोर दिलेल्या आहेत. आपण आमच्याशी संपर्क करावा. हा व्हिडिओ आवडला, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. धन्यवाद.